आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील उत्तर वाहिनी दूधगंगा नदी किनाऱ्यावर सदलगा आणि बोरगावकडील रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या संरक्षक खांबाचे जाड धातूच्या पट्ट्या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले आहे. जड आणि जाड धातूच्या पट्ट्या वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून बसवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी यावरही डल्ला मारल्याचे दिसून येते आहे. सदलगा परिसरामध्ये सार्वजनिक मालमत्तेच्या चोरीचे व शहरातील चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणी नगरपालिकेने लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील चोरट्यांनी लांबवले असल्याचे आढळून आले आहे. शासनाचे लाखो रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याने सुरक्षा व चोरांपासून संरक्षण हा मूळ विषयच बाजूला राहिला आहे. पोलीस खात्याला खाजगी सीसीटीव्ही तपास यंत्रणा राबवावी लागते आहे. दूधगंगा नदी किनाऱ्यावरील आणि विहिरीवरील मोटरी, स्टार्टर, डबा, केबल यांच्या चोरीचे प्रमाण हे नित्याचे झाले आहे. नदी तीरावरील संरक्षक खांबाच्या जाड धातूच्या किमती पट्ट्या चोरून नेल्याने चोरांना आता भय राहिले नाही. सुमारे 1 महिन्यापूर्वी येथील चन्नम्मा सर्कलमधील नवनाथ ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडून चांदी, सोन्याचे साहित्य लांबवले. ही सार्वजनिक वस्तूंची चोरी, खाजगी मोटर पंप, मोटार केबल, दुचाकी चोरी, प्रमुख चौकातील सराफी दुकानांवरील धाडसी दरोडा अशा घटना शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये भय निर्माण करत आहेत. खाजगी मोटार पंप सेट, केबल चोरीसारख्या चोरी झालेल्या घटनांची पोलिसात कच्ची नोंद घेतली जाते. आजतागायत मोटार पंप सेट, केबल चोरीचा छडा लावल्याचे आढळून येत असल्याचे चित्र आहे. शेकडो शेतकऱ्यांना मोटार पंप सेट, केबल चोरीमुळे आर्थिक भुर्दंड बसला आहे. अशा चोरीमुळे सदलगा पोलिसांसमोर मोठे आव्हान अज्ञात चोरट्यांनी उभे केले आहे. आता हिवाळ्यात सामान्य जनता, विशेषतः पहाटे वेळी गाढ झोपेत असताना चोऱ्यांचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे चोरांचे आव्हान संबंधित खात्याला पेलवेल का अशी शंका सामान्य जनतेमध्ये पसरली आहे. कर्नाटक पोलीस खात्याने वेळी चोरांचा बंदोबस्त करावा आणि जनतेला निर्भय करावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.